नमस्कार. अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दोन अतिशय महत्त्वाच्या, आनंदाच्या व दिलासादायक अशा अपडेट दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी आलेले आहेत. यातील पहिल्या अपडेटच्या JR नुसार शासनाच्या अंगणवाडी कर्मचारी व अधिकारी यांचे माहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी रुपये 34,24,00,000 रुपयाचा निधी वितरण व खर्च करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. हे मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार नसून हे मानधन फक्त अंगणवाडी कर्मचारी आणि अधिकारी यांनाच मिळणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे डिसेंबर, जानेवारी आणि चालू फेब्रुवारी महिन्याचे मानधन अजूनपर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे या थकीत व चालू महिन्याचे मानधन प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यासाठी शासनाकडून यासाठी निधी मंजूर करून तो वितरित करण्यासाठी लवकरच एक वेगळा JR निर्गमित करण्यात येईल. तर दुसरा JR हा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व दिलासादायक असा JR आहे. या JRच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका या कर्मचाऱ्यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी या कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना एक रकमी लाभ देण्याकरिता दिनांक 30/4/2014च्या शासन निर्णयानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये दिनांक 1/4/2022 पासून निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचारी मृत्यू झाल्या त्यांच्या वारसांना हा एक रकमी लाभ देण्याकरिता राज्य शासनाने रुपये 3 कोटी इतका निधी वितरित करण्यास व तो निधी खर्च करण्यास या JRद्वारे मान्यता दिली आहे. मित्रांनो, दुसरा JR या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबांसाठी अतिशय महत्त्वाचा व दिलासादायक निर्णय आहे. कारण एक रकमी रक्कम मिळाल्यामुळे आवश्यक गरजा पूर्ण करता येऊ शकतात किंवा या पैशामुळे इतर उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येऊन याच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येऊ शकणार आहे. तर अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी, सेविका व मदतनीस यांच्यासाठी दोन वेगवेगळे JR निर्गमित करण्यात आलेले आहेत. महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. ही अपडेट आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जरूर शेअर करा. धन्यवाद.